आज खाजगी शाळांच्याकडे ओढ वाढताना दिसतोय. इंग्रजी माध्यमांच्या शाळा हे थोडंसं आकर्षणाचं केंद्र बनलंय हे मी नाकारत नाही. पण त्या खाजगी शाळांची अवस्था बघितली, तिथल्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन बघितलं तर जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या पेक्षाही क्वालिफिकेशन कमी असताना लोक आपली मुलं खाजगी शाळेमध्ये का घालतायत त्याचा शिक्षक सुद्धा कधी विचार करणार का नाही. पण त्या खाजगी शाळेमध्ये आपल्यापेक्षा कमी पगार आहे, आपल्यापेक्षा कमी क्वालिफिकेशन आहे, असं असताना सुद्धा आज लोकांचा ओढा खाजगी शाळांच्याकडे का. मी एक गोष्ट मान्य करेन, त्यांना अशैक्षणिक कामं नसतात, पण अशैक्षणिक कामं जरी थोड्या बहुत प्रमाणात असतील तर ती तरी अलीकडच्या काळामध्ये तिथे असतात. म्हणून त्याचा सुद्धा भाव करण्यापेक्षा आणि त्रुटी दाखवण्यापेक्षा आपण आहे त्या परिस्थितीत आपली गुणवत्ता वाढेल, आपल्या शाळा टिकून राहतील. पण मध्यंतरी विधानसभेमध्ये मला एक टीकाही सहन करावी लागली. एका शिक्षकानं आत्महत्या केली. एका ग्रामपंचायतीत तुम्ही सही केली तरच गावात राहू शकाल, अन्यथा तुमचं बघून घेऊ अशा पद्धतीची धमकी आल्यानंतर दुर्दैवाने शिक्षकाला सही करावी लागली. ती भीतीपोटी केली आणि पुन्हा शाळेची इमारत बघायला इंजिनियर गेल्यानंतर पैसे तर खर्ची पडले होते, पण शाळा तर पूर्ण झाली नव्हती आणि मग हे पैसे वसूल होतील म्हणून दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये एक प्रसंग घडला. शिक्षकानंच आत्महत्या करून घेतली. वास्तविक त्यांनी ही गोष्ट आमच्या लक्षामध्ये आणून दिली असते तर जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई केली असते. आज शिक्षण खात्यामध्ये जे वरिष्ठ काम करतायत त्यांचा भर हा शिक्षणेतर कामावरचाच अधिक आहे. आज शिकवण्यापेक्षा रिपोर्टिंग महत्वाचं ठरतंय. पण शिक्षणाच्या बाबतीत एक गोष्ट घडली, सीओ बदलला की धोरण बदलतं, मंत्री बदलला तर अनेक गोष्टी बदलत आहेत आणि मग मुख्य कामाकडे दुर्लक्ष होत आहे. की 76% साक्षरता मिळवण्यामध्ये आम्हाला यश आलं, पण आमच्या शिक्षणाची गुणवत्ता तपासली तर आमचं आम्ही तरी समाधान व्यक्त करू शकू का, हा प्रश्न शिक्षकांनीही आपल्या मनाला विचारला पाहिजे, पालकांनीही आपल्या मनाला विचारला पाहिजे आणि समाजाचं पालकत्व करणाऱ्या आम्ही मंडळींनीही स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्याची उत्तर काहीशी नकारार्थी येत आहेत. राजकारणासारख्या ठिकाणी जाताना आम्हाला कोणाकोणाचे सन्मान करावे लागत आहेत हे मी न सांगितलेलं होतं. मी अनेक सभेमध्ये सांगितलं. एका सभेत मी हार घालत होतो, इतक्यात खाली माझ्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने चिठ्ठी दिली, हार घालायला वर आला होता की सर याचा सन्मान तुमच्या हस्ते होऊ नये आणि खालची ओळख वाचली. एक सन्मान राज्य सरकार मार्फत करणार होतो आणि खाली लिहिलं होतं की याची दारूची मोठी भट्टी आहे त्यामुळे याचा सन्मान तुमच्या हस्ते होऊ नये. मी थोडंसं थांबलो आणि चिठ्ठी विलासराव देशमुख साहेबांच्याकडे दिली. म्हटलं साहेब ही जी मोठी भट्टी आहे त्यामुळे याला साजेसा सत्कार उपमुख्यमंत्र्यांऐवजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणं आवश्यक आहे.